नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी आरंभ MPSC अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर लुसेंट या पुस्तकावर सिरीज सुरू केलेली आहे. मित्रहो, लुसेंट पुस्तकाचे महत्त्व किती आहे हे आपणास माहीत आहे. ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण या पुस्तकातील विषयावार सिरीज सुरू केलेली आहे. त्यातील मी तुमच्यासाठी विविध व खेळ असा महत्त्वाचा टॉपिक कंप्लीट करणार आहे. MPSC, UPSC, SSC, सरळ सेवा, रेल्वे, पोस्ट तसेच इतर केंद्रातील आणि राज्यातील परीक्षांसाठी हे टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर चला मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता आपणास या खेळ या टॉपिक सुरुवात करूया. पहिल्या लेक्चरमध्ये संपूर्ण ऑलिम्पिक हा हिंदीतील टॉपिक आपणासाठी मराठीत घेऊन आलेलो आहे. चला तर आपण सुरुवात करूया. पहिला पॉईंट, ऑलिम्पिक खेळ. प्राचीन ऑलिम्पिक खेळ हा युनानच्या ऑलिम्पिया या शहरामध्ये 776 ईसापूर्वमध्ये सुरुवात झाली. हा खेळ पहिल्या वेळी ग्रीक देवता ज्यूस यांच्या सन्मानार्थ खेळला गेला. तेव्हापासून हा खेळ 4 वर्षांनी एक वेळा 394 ईसापर्यंत खेळला गेला. त्यानंतर रोमचा राजा थिओडोसिस यांच्या आदेशाने या खेळाचे आयोजन बंद केले गेले. त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिक खेळ पाहूया. आधुनिक ऑलिम्पिक खेळाची सुरुवात 6 एप्रिल 1896 इसवी मध्ये झाली. फ्रान्समधील बेरॉन पिएरे डी कार्बरिन यांच्या प्रयत्नाने युनानमधील एथेन्स या शहरामध्ये झाली. यावेळी ही स्पर्धा 4 वर्षांनी घेण्याचे ठरले. पहिले हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन 1924 मध्ये चमोनिक्स फ्रान्समध्ये झाले. पहिले पॅराऑलिम्पिकचे आयोजन 1960 मध्ये रोम शहरामध्ये झाले. रोम हे इटलीमधील शहर आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना 1894 मध्ये सखोन या ठिकाणी झाली. याचे मुख्यालय लोसाने म्हणजेच हा देश आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर अधिकाधिक भाषा, त्यांच्या भाषा इंग्रजी आणि फ्रेंच आहेत. सदस्य संख्या, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य संख्या 105 आहे. त्यानंतर एक अध्यक्ष असतील आणि सदस्य असतील. सध्याचे अध्यक्ष थॉमस बाक हे जर्मनीतील असून ते 2013 पासून या पदावर कार्यरत आहेत. आता पाहू मित्रांनो, अध्यक्ष. ह्यामध्ये वेगवेगळ्या देशांचे अध्यक्ष निवडले गेले होते. त्यातील अध्यक्ष, देश आणि त्यांचा कार्यकाल पाहू. पहिले आहेत डिमिट्रियास विकेलास. हे युनानचे आहेत. 1894 ते 1896 यांचा कार्यकाल होता. बैरान पिएरे फ्रान्सचे 1896 ते 25 आणि काउंट हेनरी डे बॅलेट लाटूर बेल्जियमचे 1925 ते 1942 पर्यंत. 4 नंबरला आले सिगफ्रीड एस्ट्राडोम स्वीडनचे आहेत. 1946 ते 1952. एव्हरी ब्रुडेज हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1952 ते 1972 पर्यंत अध्यक्षपद भूषवलेलं आहे. लॉर्ड किनानिन हे आयर्लंडचे असून 1972 ते 1980 पर्यंत काम केलेलं आहे. जोआन एंटोनिओ स्पेनचे आहेत आणि त्यांनी 1980 ते 2001 पर्यंत अध्यक्ष होते. जुआस रॉक बेल्जियमचे आहेत. त्यांनी 2001 ते 2013 पर्यंत अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. आणि सध्या थॉमस बाक हे जर्मनीचे असून त्यांनी 2013 पासून अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. तर मित्रांनो, त्यापैकी बैरान पिएरे डी कॉर्बाटिन हे फ्रान्सचे असून ते दुसरे अध्यक्ष होते. त्यांनी सर्वात जास्त काळ भूषवलेला आहे. ते होते 1896 ते 1925 पर्यंत अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. हे मित्रांनो महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण थॉमस बाक जर्मनीचे 2013 पासून अध्यक्ष आहेत. तर त्यांचा आपण एक कार्यकाल पाहूया. हे 1991 मध्ये IOCचे अध्यक्ष बनले. त्यानंतर 1996 मध्ये IOCचे कार्यकारी बोर्डाचे ते सदस्य म्हणून निवडले. तसेच त्यांना 10 वर्षापेक्षा जास्त काळ IOCचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी बऱ्याच IOCच्या अध्यक्षतापदे भूषवलेले आहेत. 10 सप्टेंबर 2013 रोजी थॉमस बाकला IOCच्या 9वे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, थॉमस बाक हे IOCचे 9वे अध्यक्ष आहेत. तर त्यांची निवड झाली 2013 मध्ये. त्यानंतर 10 मार्च 2011 मध्ये त्यांना दुसऱ्यांदा
4 वर्षाच्या कार्यकालासाठी पुन्हा नियुक्त केले गेलेले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणारी संस्था आहे. या समितीची एक कार्यकारिणी असते. त्यात एक अध्यक्ष, 3 उपाध्यक्ष तथा 7 सदस्य असतात. ही संस्था ऑलिम्पिक खेळाचे ठिकाण, नियम, त्यांचे संचलन इत्यादी ठरवत असते. भारतीय ऑलिम्पिक परिषदेची स्थापना 1924 मध्ये केली गेली. याचे पहिले अध्यक्ष सर जे टाटा होते. तर मित्रांनो, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. भारतीय ऑलिम्पिकसाठी ज्यावेळी प्रश्न विचारले जातील त्यावेळी आपली स्थापना आणि त्यांचे अध्यक्ष विचारले जातील. त्यावेळी आपली स्थापना आहे 1924 आणि त्यांचे पहिले अध्यक्ष सर जे टाटा होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पहिली भारतीय सदस्य नीता अंबानी आहे. त्या सध्या आता कार्यरत आहेत. IOCने 4 ऑगस्ट 2016 रोजी 129 सत्रामध्ये 52 वर्षाच्या नीता अंबानी यांना सदस्य केले. नीता अंबानी या सध्या भारताकडून IOCची एकच सदस्य आहेत. त्या वर्षाच्या 70 वर्षापर्यंत कार्यरत राहणार आहेत. आता पाहू मित्रांनो, ऑलिम्पिकचे जे आदर्श आहेत, जे की ऑलिम्पिक ध्वज वगैरे आपण ह्याच्यामध्ये पाहूया. ऑलिम्पिक ध्वज बैरोन पिएरे डी कार्बोटिन यांनी सुचवले. 1913 इसवी मध्ये ऑलिम्पिक ध्वजाचे निर्णय घेण्याचे ठरले. त्यानंतर जून 1914 मध्ये त्याचे उद्घाटन पॅरिस येथे झाले. तसेच ह्या ध्वजाला प्रयत्न 1920 इसवी मध्ये एंटवर्थ ऑलिम्पिक येथे फडकावला गेला. ध्वजाची पृष्ठभूमी मित्रांनो पांढरी आहे. सिल्कने बनवलेल्या ध्वजामध्ये ऑलिम्पिकचे प्रतीक म्हणून त्यात रंगीन चक्र, 5 रंगीन चक्र एकात एक मिळवलेले असून जे की विश्वाच्या 5 महाद्वीपाने प्रतिनिधित्व करतात. महाद्वीपाचे ध्वजाची पृष्ठभूमी पांढरी आहे. सिल्कने बनवलेल्या ध्वजामध्ये ऑलिम्पिकचे प्रतीक म्हणून 5 रंगीन चक्र एकात एक मिसळलेले आहेत, जे की विविध विश्वाच्या 5 महाद्वीपाचे प्रतिनिधित्व करतात. निष्पक्ष व मुक्त स्पर्धाचे प्रतीक आहे. निळे चक्र युरोप, काळे चक्र आफ्रिका, लाल चक्र उत्तरी दक्षिण अमेरिका, पिवळे चक्र आशिया, हिरवे चक्र ऑस्ट्रेलिया. अशा प्रकारे त्यांची 5 चक्रांची आपल्याला महाद्वीपांचे त्यांनी चक्र बनवलेले आहेत, त्याचे प्रतीक आहेत ते. त्यानंतर पाहू ऑलिम्पिक उद्देश. ऑलिम्पिकचा उद्देश काय होता मित्रांनो ते पाहूया. ऑलिम्पिक मोटो 1897 मध्ये फादर डिमोन यांच्याकडून सियासिस अल्टियस फोर्टियस लॅटिन मध्ये ऑलिम्पिकचे उद्देश आहेत. यांचा अर्थ तेज, सूर्य, तेज, ऊर्जा आणि बलवान याला ऑलिम्पिकच्या उद्देशाच्या रूपात पहिली बार 1920 मध्ये एंटवर्थ बेल्जियम ऑलिम्पिक खेळात प्रकाशित केले गेले. 2021 मध्ये त्याच्यात टोसेथर एकजूट जोडले गेले. ऑलिम्पिकची मशालबद्दल माहिती घेऊ मित्रांनो. याला जाळण्याची सुरुवात म्हणजे ज्वलन करण्याची सुरुवात एम्स्टरडॅम ऑलिम्पिक्समध्ये झाली. 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिक खेळात मशालींची जाळण्याची सुरुवात केली गेली. बघा मित्रांनो, ऑलिम्पिक मशालीचे आपण इतिहास जाणून घेऊया. याला प्रज्वलित करण्याची सुरुवात एम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये झाली. ती 1936 बर्लिन ऑलिम्पिक खेळात मशालीमध्ये जाळण्याची सुरुवात झाली होती. ह्या मशालीला खेळ सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर युनानच्या ऑलिम्पियामधील हेरा मंदिरच्या पुढे सूर्याच्या किरणाने प्रज्वलित केली जाते आणि तिथून आयोजन स्थळी वेगवेगळ्या खेळाडूंकडून पुढे आणल्या जाते. तर मित्रांनो, आता पाहू आपण ऑलिम्पिक पदक कशा प्रकारे वितरित केल्या जातात. तर ऑलिम्पिक खेळामध्ये खेळाडूंना 3 प्रकारचे पदक वितरित केले जातात: सुवर्ण, रजत आणि कांस्य. सुवर्ण 60 mm व्रतामध्ये व 3 mm मोठे असते. हे 92.5% रजत परतयुक्त 6 ग्रॅम सोने असते. रजत पदक हे 60 मिमी व्रत आणि 3 मिमी मोठे असते. हे 92.5% रजतने बनलेले असते. कांस्य पदक हे पूर्णतः कांस्याने बनलेले असते. हे पद 1, 2, 3 अशा स्वर्ण, रजत, कांस्य क्रमाने दिले जाते.
त्यानंतर मित्रांनो काही महत्त्वाचे ऑलिम्पिकचे तथ्य आहेत ते आपण जाणून घेऊया. ऑलिम्पिक खेळामध्ये शपथ घेण्याची सुरुवात 1920 मध्ये एटवर्थ ऑलिम्पिक येथे झाली. खेळ सुरू होण्याअगोदर आयोजक देशाचा खेळाडूपैकी एक सर्व खेळाडूतर्फे शपथ ग्रहण करत असतो. त्यानंतर ऑलिम्पिक खेळाच्या समारोपामध्ये शुभंकरची परंपरा 1968च्या हिवाळी ऑलिम्पिक पासून सुरू करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा फ्रान्सच्या ग्रेनेबल मध्ये झाली होती. ग्रीष्म म्हणजे हिवाळी मित्रांनो, हिवाळी काळातील शुभंकर ची सुरुवात 1972 मध्ये म्युनिक हे जर्मनीतील शहर आहे त्या ऑलिम्पिक पासून सुरुवात झालेली आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारोपामध्ये मार्च पास्टमध्ये युनानची टीम सर्वात पुढे व आयोजक देशही सर्वात टीम मागे असते. मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे की ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारोपामध्ये मार्च पास्टमध्ये युनानची टीम सर्वात पुढे असते, तर जो देश आयोजक असतो त्या देशाचे सर्व खेळाडू टीम ही सर्वात शेवटी असते. हे महत्त्वाचं आहे. बाकी देशांची टीम ह्या इंग्रजी वर्णमालेनुसार क्रमाने त्यांची क्रमता ठरवली जाते. ऑलिम्पिक खेळाचे टीव्हीवर प्रसारण मित्रांनो 1960 मध्ये रोम ऑलिम्पिक खेळापासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर 1972च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये फिलिस्तीनी आतंकवादी हमल्यामध्ये 11 इस्रायलचे ॲथलेटिक मरण पावले होते. ही महत्त्वाची घटना घडली असून 1972ची घटना आहे ती जी घडली ती म्युनिक ऑलिम्पिकमध्ये फिलिस्तीनी यांनी आतंकवादी हमला केला होता. त्यामध्ये इस्रायलचे ॲथलेटिक्सचे 11 खेळाडू मृत्यू पावले होते. त्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण जिंकणारा पुरुष खेळाडू हा US असून तो जलतरणपटू आहे. त्याचे नाव आहे मायकल फेल्प्स. गोल्डन शार्कच्या नावाने 2008 मध्ये तो बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जलतरणाच्या विविध स्पर्धेत 8 सुवर्ण जिंकले होते. या व्यतिरिक्त फेल्प्स याने 2004च्या एथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण व 2 कांस्य असे 2012 मध्ये लंडन येथे ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण व 2 रजत तसेच 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 5 सुवर्ण व 1 रजत पदक जिंकले होते. अशा प्रकारे एकूण 23 सुवर्ण, 3 रजत, 2 कांस्य पदकासह एकूण 28 पदकं जिंकून तो एकूण सर्व खेळाडूपेक्षा जास्त पदक जिंकणारा फेल्प्स हा ठरलेला आहे. त्यानंतर या अगोदर 18 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे रेकॉर्ड लार्सिया लटानिया यांच्या नावावर होता. त्यांनी 18 पदकं जिंकली होती. फेल्प्सच्या अगोदर एकच ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त 7 सुवर्ण पदक जिंकण्याचे रेकॉर्ड अमेरिकेच्या मार्क स्पिटस याचे होते. त्यांनी 1972 मध्ये म्युनिक या ऑलिम्पिकमध्ये जलतरणच्या विविध स्पर्धेत 7 सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 55 सुवर्ण पदक जिंकण्याचे विश्व रेकॉर्ड रशियाचे आहे. रशियाने 55 सुवर्ण पदक 1988 मध्ये सियाल ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते. त्यानंतर भारताकडून ऑलिम्पिक खेळात भाग घेणारा पहिला खेळाडू हा अँग्लो इंडियन म्हणून नॉर्मन प्रिझार्ड आहे. याने 1900 मध्ये द्वितीय ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. तसेच ॲथलेटिक्समध्ये 2 रजत पदक जिंकले होते. तर महत्त्वाचे आहे मित्रांनो, आपल्या भारतासाठी सुरुवात जी झाली आहे ते ऑलिम्पिकमध्ये अँग्लो इंडियन म्हणून झालेली आहे. त्याचं नाव आहे नॉर्मन प्रिझार्ड आणि त्याने सुरुवात केलेली आहे दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये 1900 मध्ये. त्याने ॲथलेटिक्समध्ये 2 रजत पदक जिंकलेले आहेत. त्यानंतर क्रिकेटला प्रथम तसेच शेवटचे 1900 या काळामध्ये दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केले होते. 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक इतिहासात एक वेगळाच रेकॉर्ड आहे. हे एकमात्र असे ऑलिम्पिक आयोजन होते ज्यात जीवित कबुतराची शूटिंग स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारताने सर्वात प्रथम 1920 मध्ये ऑलिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंचा संघ पाठवला होता. भारताने आपला पहिला संघ पाठवला होता मित्रांनो 1920 मध्ये. त्यामध्ये 2 पहिलवान, 2 ॲथलेटिक्स व 1 प्रबंधक अशी त्यांची टीम होती. त्यामध्ये होते 2 प्रबंधक, 2 पहिलवान आणि 2 ॲथलेटिक्स. ह्या 4 खेळाडूंनी फदिया डरेपा
छागोले याने मॅरेथॉन पळण्याच्या शर्यतीत 19वा नंबर मिळवला होता. त्यानंतर अशा प्रकारे हा सर्वात पहिला भारताचा धावपटू ठरला. तर आपल्याला जर प्रश्न विचारला मित्रांनो, तर आपण म्हणू शकता की आपला पहिला धावपटू आणि पहिला भारताचा धावपटू कोण म्हणलं तर मॅरेथॉनमध्ये फरिया डेरोपा छागोले याने 19वा नंबर पटकावला होता. त्यानंतर पहा मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धाच्या फायनलमध्ये पोहोचणारे पहिले भारताचे मिल्खा सिंग होते. त्यांनी 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर धावण्यात 4था नंबर त्यांनी पटकावला होता. त्यानंतर महिलांच्या ऑलिम्पिक खेळाची सहभाग 1900 पासून सुरुवात झाली. ती द्वितीय ऑलिम्पिक खेळापासून झालेली दिसून येते आपणाला. त्यानंतर ऑलिम्पिक फुटबॉलमध्ये रेफरीचे दायित्व निभावणारी जगातील पहिली महिला कॅनडाची असून तिचे नाव सोनिया डेनाल्ट कार्ड आहे. ती फुटबॉलमध्ये रेफरीचे काम करण्यासाठी पहिली महिला म्हणून निवड झाली होती. त्यानंतर ऑलिम्पिक खेळामध्ये सर्वात जास्त सुवर्ण जिंकणारी महिला जर कोणी विचारली मित्रांनो, तर ती आहे लरीना लावेनिना आहे. तिने जिम्नॅस्टिकमध्ये 9 सुवर्ण जिंकलेले आहेत. तसेच तिने एकूण 18 पदक जिंकलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, सौदी अरब, कतार व ब्रुनई यांनी लंडन ऑलिम्पिक 2012 पहिल्या वेळेस ॲथलेटिक्समध्ये पाठवले. त्यांनी आपला ग्रुप आत्ता एवढ्यामध्ये जर नवीन ग्रुप आलेले असतील त्यापैकी सौदी अरब, कतार व ब्रुनई यांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये आपला संघ पाठवलेला आहे. ते पाठवला आहे 2012 रोजी. त्यानंतर मित्रांनो, 100 मीटर व 200 मीटर रनिंगमध्ये सलग 3 ऑलिम्पिक जिंकणाऱ्या बीजिंग, लंडन, रिओ मध्ये सुवर्ण जिंकण्याचा मान हुसेन बोल्टला जातो. त्याने 100 मीटर व 200 मीटरमध्ये एक साथ सुवर्ण पदक जिंकण्याचे श्रेय हुसेन बोल्टच्या अगोदर अमेरिकेच्या कार्ल लुईस त्याने 1984 रोजी लॉस एंजेल्स येथे ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये त्याने 100 मीटर व 200 मीटर रनिंगमध्ये सलग 3 ऑलिम्पिक बीजिंग, लंडन, रिओ या ठिकाणी सुवर्ण जिंकण्याचा मान हुसेन बोल्ट यांना जातो. 100 मीटर व 200 मीटरमध्ये एक साथ सुवर्ण पदक जिंकण्याचे श्रेय हुसेन बोल्टच्या अगोदर अमेरिकेच्या कार्ल लुईस यांना जाते. 1984 त्यांनी जिंकलेले आहे. ते लॉस एंजेल्समध्ये. ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेणारी प्रथम भारतीय महिला मेरी लीला राव ही आहे. त्यानंतर मित्रांनो, लंडन हे पहिले शहर असे आहे जेथे 3 ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. त्यामध्ये आहे 1908 पहिले, 1948 दुसरे आणि 2012 तिसरे आयोजन केले गेले. त्यानंतर मित्रांनो, ऑलिम्पिक खेळ आणि त्यातील खेळांची संख्या, त्यात भाग घेण्याचे देश, त्यामध्ये त्यांनी पदक किती जिंकलेले आहेत त्याची आपण माहिती पाहूया. तर वर्ष 1986 पासून सुरुवात करूया मित्रांनो. एथेन्स, युनानमध्ये खेळाडूंची संख्या होती 245, तर देश सहभागी होणारे होते 14. त्यात त्यांनी सुवर्ण पटकावले 43. 1900 पॅरिस, फ्रान्स येथे 1225 खेळाडू, 24 देश आणि 86 सुवर्ण. 1904 सेंट लुईस 689 खेळाडू, 12 देश आणि त्यानंतर 89 पदाची संख्या होती मित्रांनो. त्यानंतर 1908 लंडन 2035 संख्या, 22 देश, 107 पदक. 1912 स्टॉकहोम 2547 आणि भाग घेणारे देश 28, पदक होते 102. आणि 1916 रोजी बर्लिन, जर्मनी येथे प्रथम विश्वयुद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे ही स्पर्धा मित्रांनो स्थगित केली होती. 1916 लक्षात ठेवा. 1916 बर्लिनला त्यावेळी प्रथम विश्वयुद्ध चालू होतं, त्यामुळे ही स्पर्धा थांबवण्यात आली होती. त्यानंतर 1920 रोजी एंटवर्प, बेल्जियमला झाले. त्यावेळी 2669 खेळाडू,
29 देश आणि 151 पदक वाटप करण्यात आले. त्यानंतर 1924 पॅरिस 3092 खेळाडू 44 देश 126 पदके. एम्स्टरडम 1928 3014 खेळाडू 46 देश आणि 109 पदकं जिंकली. मित्रांनो, ह्यानंतरच्या खाली आपल्याला खेळाडूंची संख्या कुठे काही विचारलेली आजपर्यंत काही लक्षात आलेली नाही एक्झाममध्ये. त्याच्यामुळे आपण खेळाडूंची संख्या न घेता आपण त्यांची स्पर्धा कुठे झाली, तो देश कोणता आणि देश कसे वाढत गेले हे आपण टेबलमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण पाहू मित्रांनो, 1932 मध्ये लॉस एंजल्स येथे 37 देश सहभागी झाले होते. त्यानंतर 1936 मध्ये बर्लिन जर्मनी येथे 4066 खेळाडू, त्यानंतर 49 देश सहभागी झाले होते. त्यानंतर 1940 मध्ये टोकियो जपान येथे द्वितीय विश्वयुद्ध सुरू झालं होतं. त्या काळात ही टोकियो 1940 आणि 44 ही दोन्ही द्वितीय महायुद्ध चालू असल्यामुळे स्थगित करण्यात आली होती. ती तेव्हा झालीच नाही. त्या कारणाने 1948ला लंडन ब्रिटन येथे झाली. त्यावेळी देश सहभागी झाले होते 59. त्यानंतर 1952ला हेल्सिंकी फिनलँड येथे आहे, तिथे सहभागी झाले होते 69 देश. त्यानंतर 1956 मध्ये झाले मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे, त्यामध्ये झाले 67 देश. रोम इटली 1960 मध्ये तिथे भरली होती, त्यावेळी 83 देश सहभागी झाले. 1964 मध्ये टोकियो जपान येथे स्पर्धा आयोजन केले, त्यावेळी 93 देश. मित्रांनो, जसजशी पुढे स्पर्धा जातील त्या पद्धतीने आपले स्पर्धक देश वाढत चाललेले आहेत, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर 1968 रोजी मेक्सिको येथे भरली, ती 112 सदस्य देश आले. त्यानंतर 1972 म्युनिक जर्मनीमध्ये भरली, ती तेव्हा 121 देश. 1976 रोजी कॅनडा येथे झाली, त्यावेळी 92 देश. ती ह्यावेळी कमी झालेली संख्या दिसून येते आपणास. त्यानंतर 1980 मॉस्को येथे झाले, तेव्हाही कमी झाले, फक्त 80 देश सहभागी झालेले दिसून येतात. त्यानंतर 1984 रोजी लॉस एंजल्स येथे 140 देश, इथे आकडा वाढलेला आपल्याला दिसून येतो, की जेणे 1984 साली एकदमच आकडा वाढून तो 140 पर्यंत पोहोचला. त्यानंतर 1988 मध्ये सियाल येथे झाली, तिथे 149 देश सहभागी झाले. 1992 मध्ये स्पेन येथे झाली, तिथे 169 देश सहभागी झाले. 1992 मध्ये बार्सिलोना शहर हे स्पेन देशामध्ये आहे, तिथे 169 देश सहभागी झाले. त्यानंतर 1996 मध्ये अटलांटा USA येथे 197 देश सहभागी झाले. त्यानंतर 2000 मध्ये सिडनी हे ऑस्ट्रेलियामधील शहर आहे, इथे स्पर्धा आयोजन केले, त्यामध्ये 200 देश सहभागी झाले. 200 देश सहभागी होण्याचा रेकॉर्ड हा 2000 मध्ये सिडनी ऑस्ट्रेलिया येथे पार पडला. 2004 मध्ये युनान येथे स्पर्धा आयोजन केले, 201 देश सहभागी झाले 2004 मध्ये 201 देश. त्यानंतर 2008 मध्ये झाले बीजिंग चीन येथे झाले, तेव्हा 204 देश सहभागी झाले होते. त्यानंतर 2016 रिओ दी जेनेरो ब्राझील या शहरामध्ये झाले, तेव्हा 205 देश सहभागी झाले होते. त्यानंतर 2020 मध्ये टोकियो जपान ही 2020ची जी स्पर्धा आहे मित्रांनो, ती कोरोना काळाने ती 2021 मध्ये समाप्त झाली. त्याच्यामुळे 2021 जरी त्याचे 4 वर्षांनी जरी घेत आले असले तरी कोरोना काळमध्ये आल्यामुळे ती 2020ची 2021ला घेण्यात आली. त्यामध्ये देश सहभागी झाले 205 आणि 2024. आता मित्रांनो, आपण 2024 पॅरिसमध्ये प्रस्तावित होती आणि ती आपण करंट अफेअरमध्ये आपल्या डिटेल त्या पॅरिसची जी ऑलिम्पिक आहे ती घेण्याचा करंटमध्ये आपण प्रयत्न करूया की आणि घेऊया लगेच. त्यानंतर 2028 मध्ये ते प्रस्तावित आहे अमेरिकेला आणि 2032 मध्ये ब्रिस्बेन शहर ऑस्ट्रेलिया येथे आहे, तिथे ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे आणि ती ऑस्ट्रेलियाची 3ऱ्या वेळची स्पर्धा असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन आणि देश, वर्ष
आणि सहभागी देश आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर पाहू आपण की काही फॅक्ट्स आहेत ते पुढील आपण पाहूया. लंडन हे पहिले शहर असे आहे जिथे 3 ऑलिम्पिक आयोजन केले गेले. ते आपण पाहिलेलं आहे 1908, 1948 आणि 2012. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक आपण 2020चे पाहूया. तर 2020च्या 32व्या हिवाळी ऑलिम्पिक खेळाचे आयोजन 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान टोकियोमध्ये पार पडले. ही दुसरी वेळ होती की जी ऑलिम्पिकचे आयोजन केले गेले. या अगोदर 1964 मध्ये 18वे ऑलिम्पिक झाले होते. टोकियो ऑलिम्पिकचे मुख्यतः आयोजन, आता हे महत्वाचं आहे मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 रोजी आयोजित केले होते, परंतु कोविड-19च्या महामारीमुळे ते स्थगित केले गेले. हे ऑलिम्पिक खेळ थांबवण्याची ही आजपर्यंतच्या इतिहासातील पहिलीच वेळ होती. त्यामुळे हे स्थगित झालेली लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे आणि ती परीक्षेला मुद्दामून विचारू शकतात, हे लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर 32व्या हिवाळी ऑलिम्पिकचे उद्घाटन जपानचे सम्राट नारुहितो यांनी 23 जुलै 2021च्या जपानच्या नॅशनल स्टेडियममध्ये उद्घाटन कार्यक्रमात प्रत्येक सामील देशाचे 6 अधिकाऱ्यांनीच सामील केले गेले. त्यानंतर उद्घाटनाची थीम मित्रांनो लक्षात ठेवा, थीम ही प्रत्येक वेळी विचारली जाते. बँकेच्या परीक्षेला तर महत्त्वाचे बँकांचे थीम आणि त्याही वेगवेगळ्या थीम विचारल्या जातात. त्यापैकीच ही ऑलिम्पिकची थीम महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा. तर युनायटेड बाय इमोशन ही थीम असून उद्घाटन कार्यक्रमात वेगवेगळ्या देशाचे जपानी वर्णमालेनुसार मार्च पास्टमध्ये समावेश केला गेला. यानुसार भारताचा 21वा नंबर होता. ह्या मार्च पास्टमध्ये यावेळी प्रत्येक देशाचे एक पुरुष एक महिला ध्वजारोहण म्हणून निवडले गेले. परंपरेनुसार प्राचीन ऑलिम्पिकचे जनक युनानचे दल हे सर्वात पुढे होते, तर यजमान देश जपान हा सर्वात शेवटी होता. टोकियो ऑलिम्पिक 2020चा शुभांकर मिराइतोवा हा होता. हे चमत्कार आधारित एक जपानी शब्द आहे जो प्रेरित करतो की अतीत से सीखो, नए विचारों को विकसित करो, असा त्याचा अर्थ आहे. शुभंकरला निळा रंग देण्यात आला होता. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये मशाल जपानचे टेनिस खेळाडू नाओमी ओसाकाने प्रज्वलित केले होते. त्यानंतर ऑलिम्पिक खेळाची शपथ यामध्ये काही बदल टोकियो ऑलिम्पिकमध्ये केले गेले. उद्घाटनावेळी शपथ घेण्याची संख्या यावेळी 3 वरून 6 केले. त्यामध्ये 2 खेळाडू, 2 कोच आणि 2 निर्णायक अशी त्यांची संख्या होती. त्यानंतर मित्रांनो एकूण खेळ होते 33, विविध 50 अशा एकूण 339 एवढ्या स्पर्धा सामील केल्या गेल्या. हा टोकियो ऑलिम्पिक आतापर्यंतचा सर्वात मोठा खेळ होता. पुढील 4 खेळ स्टेट बोर्डिंग, सर्फिंग, स्पोर्ट्स, क्लाइम्बिंग व कराटे हे खेळ पहिल्यांदा भाग घेतले, जे की बेसबॉल खेळ हा 13 वर्षांनी टोकियोमध्ये सामील केला गेला. 17 दिवस हा खेळ चालला. पदक वाटप यामध्ये 340 सुवर्ण व 338 रजत व 402 कांस्य असे पदक वितरित केले गेले. महत्त्वाचे म्हणजे ॲथलेटिक्समधील एक स्पर्धा उंच उडीमध्ये 2 सुवर्ण पदक दोघात वाटून दिले गेले, त्यामुळे रजत पदक दिले गेले नाही. 39 सुवर्ण, 41 रजत आणि 33 कांस्य एकूण 113 पदक जिंकून अमेरिका प्रथम स्थानावर राहिला आहे. त्यानंतर चीन येतो, जो की 38 सुवर्ण, 32 रजत आणि 18 कांस्य असे एकूण 88 पदकं चीनने पटकावलेली आहेत. आयोजक जपान 27 सुवर्ण, 14 रजत आणि एकूण 58 तसेच 17 कांस्य मिळवले असून 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर 4थ्या क्रमांकावर हा ब्रिटन देश राहिलेला आहे. अमेरिका हा स्वर्ण, रजत, कांस्य हे 3ही पदक जिंकणारा पहिला देश ठरला. या खेळाचे समारोप
तर मित्रांनो, तिसरा देश आहे आयोजक जपान. तो 21 सुवर्ण, 14 रौप्य, 17 कांस्य मिळवले आहेत. त्यांनी एकूण 58 पदक मिळवलेले आहेत. तर चौथ्या स्थानी ब्रिटन हा देश राहिलेला आहे. अमेरिका हा सुवर्ण, रौप्य, कांस्य हे तीनही पदक जिंकणारा पहिला देश ठरला आहे मित्रांनो. या खेळाचे समारोह रंगीबेरंगी फटाक्यांनी 8 ऑगस्ट 2021ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर खेळाची समाप्ती करताना ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी असे उद्गार काढले की कोरोनाच्या महामारी असून देखील हे आयोजन सफल ठरले आहे. कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांना त्यांनी आठवण केले आहे. पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांनी ऑलिम्पिक ध्वज पॅरिसकडे सुपूर्द केला आहे. त्यानंतर मित्रांनो, 33वी ऑलिम्पिक स्पर्धा ही 2024ला पॅरिस येथे होणार आहे. त्यानंतर समारोहाची थीम होती वर्ड्स वी शेअर. आता पाहू मित्रांनो, टोकियो ऑलिम्पिकमधील काही महत्त्वाचे खेळाडू की ज्यांनी पदक किती जिंकलेले आहेत आणि कोणते जिंकलेले आहेत. तर कॅलेब ड्रेसल अमेरिकेचा पुरुष जलतरणपटू असून त्याने टोकियो स्पर्धेत 5 सुवर्ण जिंकलेले आहेत. 2 नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड आणि 2 नवीन रेकॉर्ड केले आहेत त्यांनी. कॅलेब याने 30 सुवर्ण पदक वैयक्तिक स्पर्धेत तर 2 टीम स्पर्धेत जिंकले. कॅलेब याने पुरुषांच्या 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये, 100 मीटर बटरफ्लायमध्ये, 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये स्पर्धेच्या अलावा 4 गुणांनी 100 फ्री स्टाईल आणि 4 गुणिले 100 मीटर अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मेडल स्पर्धेत सुवर्ण जिंकले. केथले ड्रेसेल एका ऑलिम्पिक खेळात 5 सुवर्ण पदक जिंकणारा चौथा आहे. या अगोदर मार्क स्पिटस 1972 रोजी, मॅट बियोंडी 2004 मध्ये, मायकल फेल्प्स 2008 मध्ये यांनी मिळवले होते. तर दुसरे आहे एमा मॅकॉन. ऑस्ट्रेलियाची 27 वर्षीय महिला जलतरणपटू आहे. ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त 7 पदक जिंकणारी महिला ठरली आहे, ज्यात 7 सुवर्ण, 3 कांस्य जिंकले, ज्यात 4 टीम स्पर्धेत, 3 वैयक्तिक. तर ते 4 टीम स्पर्धेने जिंकले आहेत तिने आणि 3 वैयक्तिक जिंकलेले आहेत. 3 नंबरला आहे कायल मॅकॉन. ऑस्ट्रेलियाची 20 वर्षीय महिला जलतरणपटू आहे. ती सर्वात जास्त मध्ये म्हणजे 3 सुवर्ण, 1 कांस्य जिंकून 3रा नंबर मिळवला आहे. हिने 100 मीटर बॅकस्ट्रोक, 200 मीटर बॅकस्ट्रोक, 4 गुणिले 100 मीटर मेडल स्पर्धेमध्ये सुवर्ण, या व्यक्तिगत 4 गुणिले 100 मीटर मिश्र रिस्ले मध्ये कांस्य मिळवले आहे. तर चौथ्या नंबरला आहे ऑनसन. दक्षिण कोरियाची 20 वर्षीय महिला तिरंदाज होती. या यादीत 3 सुवर्ण जिंकून चौथ्या नंबरवर तिने आपले पदक पटकावले आहे. तर दीपिका कुमारी ही भारताची व्यक्तिगत स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये ऑनसन हिनेच हरवले होते. ऑनसन ऑलिम्पिक खेळाच्या इतिहासातील एका संस्करण मध्ये 3 सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण काही त्यांचे टेबलमध्ये पाहूया की जेणेकरून आपल्याला सोपं जाईल की किती पदक कोणत्या देशाने घेतलेले आहेत आणि कोणकोणते पदक घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रथम 10 देश आहेत. त्यापैकी पहिले 10 देश बघू आणि त्यातील आपला भारत देश कुठे आहे ते पाहू. तर पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. त्यांनी 39 सुवर्ण, 41 रौप्य, 33 कांस्य असे पदक मिळवले आहेत. चीन 38 सुवर्ण, 32 रजत आणि 18 कांस्य. जपान 27 सुवर्ण, 14 रौप्य, 17 कांस्य. ब्रिटन 22 सुवर्ण, 21 रौप्य, 22 कांस्य. तसेच रूसी ऑलिम्पिक समिती 20 सुवर्ण, 28 रौप्य, 23 कांस्य असे एकूण 71. ऑस्ट्रेलिया 17 सुवर्ण, 7 रौप्य, 22 कांस्य. नेदरलँड 10 सुवर्ण, 12 रजत आणि 14 कांस्य. फ्रान्स 10 सुवर्ण, 12 कांस्य, 12 रौप्य, 11 कांस्य. जर्मनी 10 सुवर्ण, 11 रजत आणि 16 कांस्य. इटली 10 सुवर्ण, 10 रौप्य आणि 20 कांस्य असे एकूण 40 पदक पटकावलेले आहेत. त्यात ह्या पूर्ण
एक 10 राष्ट्राच्या मध्ये आपला भारत देश आलेला नसून तो आता भारताची आपली त्यांच्यामध्ये लिस्टमध्ये नंबर आहे आपला 48वा, ज्यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य असे एकूण 7 पदक भारताने जिंकलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहू स्पर्धाचे प्रमुख. तर कोणते खेळ प्रमुख होते? हॉकी स्पर्धा बेल्जियमने जिंकली आणि तर मित्रांनो आपण पाहू की ज्यांनी सुवर्ण पदक जिंकणारे काही महत्त्वाचे देश आणि पदक जिंकणारे. तर पाहू हॉकी स्पर्धामध्ये सुवर्ण जिंकणारा बेल्जियम, कांस्य जिंकणारा भारत आणि रौप्य जिंकणारा ऑस्ट्रेलिया. अशा प्रकारे फुटबॉलमध्ये ब्राझील सुवर्ण आणि स्पेन रौप्य आणि मेक्सिको कांस्य जिंकलो. बास्केटबॉलमध्ये अमेरिका सुवर्ण, फ्रान्स रौप्य, ऑस्ट्रेलिया कांस्य. हँडबॉलमध्ये फ्रान्स सुवर्ण, डेन्मार्क रौप्य, स्पेन कांस्य. वॉटर पोलोमध्ये सर्बिया सुवर्ण, ग्रीस हा रजत जिंकतो आणि हंगेरी कांस्य पदक मिळते. टेबल टेनिसमध्ये चीनला सुवर्ण, जर्मनी रौप्य आणि जपानला कांस्य मिळते. बेसबॉलमध्ये जपान सुवर्ण आणि रौप्य, अमेरिका डोमिनिकन गणराज्याला कांस्य मिळते. व्हॉलीबॉलमध्ये फ्रान्सला सुवर्ण, ROCला रौप्य आणि अर्जेंटिनाला कांस्य. बीच बॉलमध्ये नॉर्वे सुवर्ण, ROCला रौप्य पदक तर कतारला कांस्य पदक मिळालेले आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू महिलांची पदक. तर हॉकीमध्ये नेदरलँडने सुवर्ण पटकावलेला आहे, अर्जेंटिनाने रौप्य जिंकलेलं आहे आणि कांस्य ब्रिटन. फुटबॉल कॅनडा, स्वीडन आणि अमेरिकाने कांस्य. बास्केटबॉलमध्ये अमेरिका सुवर्ण, जपान रजत, त्यानंतर कांस्य फ्रान्स. हँडबॉलमध्ये फ्रान्सने महिलांच्या सुवर्ण जिंकलेलं आहे, फ्रान्सने ROCने जिंकलेलं आहे रौप्य आणि नॉर्वेने जिंकलेलं आहे कांस्य. त्यानंतर वॉटर पोलोमध्ये अमेरिकेने सुवर्ण जिंकले, स्पेनने रौप्य जिंकले आणि हंगेरीने कांस्य जिंकले. टेबल टेनिसमध्ये चीनने सुवर्ण जिंकले आणि जपान रौप्य, हाँगकाँग कांस्य. व्हॉलीबॉलमध्ये अमेरिका सुवर्ण, ब्राझील रौप्य, सर्बिया कांस्य. बीच व्हॉलीबॉलमध्ये अमेरिका सुवर्ण, ऑस्ट्रेलिया रौप्य आणि नेदरलँड कांस्य. अशा प्रकारे महिलांच्या गटाने नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पाहू टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचे आपले स्थान काय आहे आणि त्यांनी त्यामध्ये कामगिरी यावर आपण नजर टाकूया. टोकियो ऑलिम्पिकच्या मार्च पास्टमध्ये भारतीय संघ हा 21व्या क्रमांकावर होता. मार्च पास्टमध्ये भारतीय संघाचे ध्वजारोहक महिला बॉक्सर MC मेरी कॉम आणि भारताच्या पुरुषाच्या हॉकी टीमचे कप्तान मनप्रीत सिंग होते. भारतीय संघाचे दायित्व भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष वीरेंद्र प्रसाद वैश्य यांच्याकडे सुपूर्द केला गेला. समाप्तीवेळी भारताचा ध्वज बजरंग पुनिया यांच्या हाती होता. पुनिया हे राजस्थानचे आहेत. त्यानंतर 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक मीराबाई चानू भारोत्तोलनमध्ये रजत म्हणजेच रौप्य पदक जिंकणारे पटकावले. तसेच 7वा पदक नीरज चोपडा भालाफेकमध्ये जिंकले. तो नीरज चोपडा हा हरियाणाचा खेळाडू आहे. मित्रांनो त्यामध्ये बजरंग पुनिया हा हरियाणाचा नसून माझ्याकडून चूक झाली, ती राजस्थानचे आहेत. समाप्तीवेळी भारताचा ध्वज बजरंग पुनिया यांच्याकडे होता. पुनिया हे हरियाणाचे आहेत. 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी पहिले पदक मीराबाई चानू यांनी भारोत्तोलनमध्ये जिंकले. तसेच 7वं पदक हे नीरज चोपडा यांनी भालाफेकमध्ये जिंकले. तर नीरज चोपडा हे हरियाणाचे आहेत. टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतासाठी आतापर्यंत सर्वात मोठा संघ पाठवला गेला ही इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. यामध्ये एकूण 228 सदस्य होते. त्यातून 128 एथलेटिक्स सहभागी होते. त्यांनी एकूण 18 खेळात सहभाग घेतला होता. त्यात तिरंदाजी, एथलेटिक्स, मुक्केबाजी, बॅडमिंटन, घोडेस्वार, तलवारबाजी, गोलाफेक, जिम्नॅस्टिक, हॉकी, जुडो,
रोविंग, शूटिंग, नौकानयन, जलतरणपटू, टेनिस, टेबल टेनिस, कुस्ती आणि भारोत्तोलन असे एकूण 18 खेळामध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये भारताने पहिली वेळ 7 ऑलिम्पिक पदके जिंकली. त्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य. पदक क्रमांकात भारत हा 48व्या क्रमांकावर समाधानी मानावं लागलं होतं. त्यानंतर टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक जिंकले. त्यामध्ये आपण टेबलच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो की नीरज चोपडा यांनी ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. मीराबाई चानू यांनी भारोत्तोलनमध्ये रजत पदक जिंकले, रजत म्हणजेच रौप्य पदक. रवी दहिया यांनी कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकले. बजरंग पुनिया यांनी कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले. एल बोरहोगन यांनी मुक्केबाजीमध्ये कांस्य पदक जिंकले. PV सिंधू यांनी बॅडमिंटन या खेळामध्ये कांस्य पदक जिंकले. पुरुषांच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो पदकांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्यानंतर ऑलिम्पिकमधील भारताचा जे इतिहास आहे तो आपण पाहूया. स्वतंत्र भारतासाठी व्यक्तिगत पहिला ऑलिम्पिक पदक खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळासाठी जिंकले होते. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिक 2008 मध्ये अभिनव बिंद्रा यांनी 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्यानंतर हे पहिले वैयक्तिक पदक ठरले जेणेकरून भारताकडून खेळले गेले. त्यानंतर सुशील कुमार भारताचे पहिले खेळाडू झाले ज्यांनी 2 लगातार ऑलिम्पिक पदक जिंकले. अशा प्रकारे त्यांनी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तसेच 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर PV सिंधू भारताची पहिली महिला खेळाडू झाली. तिने 2 लागोपाठ ऑलिम्पिक पदक प्राप्त केले होते. सिंधूने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रजत तसेच 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक नीरज चोपडा यांनी जेव्हलिन थ्रोमध्ये टोकियो येथे 2020 मध्ये जिंकले होते. त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेता पहिली भारतीय महिला बॉक्सर, तिलाच मुक्केबाज असे म्हटले जाते, मेरी कॉम ही आहे, जिने 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिक येथे कांस्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिक पदक विजेता पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आहे. तिने 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर आपण टेबलच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो. आता पाहू आपण त्या वर्ष, पद हे कसे जिंकलेले, भारताने कशा प्रकारे जिंकलेले आहे. तर 1900 मध्ये फक्त 2 रजत मिळालेले आहेत, कांस्य पदक मिळालेले आहेत. 1928 मध्ये हॉकीसाठी सुवर्ण, 1932 मध्ये 1 सुवर्ण, 1936 मध्ये 1 हॉकीसाठी सुवर्ण, 1948 मध्ये हॉकीसाठी 1 सुवर्ण, 1952 मध्ये हॉकीसाठी 1 सुवर्ण आणि 1952 मध्ये महत्त्वाचा एक पॉईंट आहे, कांस्य पदक कुस्तीसाठी मिळालेलं आहे. 1952 मध्ये 1 हॉकी सुवर्ण आणि कुस्तीसाठी 1 कांस्य अशा पदक मिळालेलं आहे. 1956 मध्ये 1 हॉकीसाठी सुवर्ण मिळालेलं आहे. 1960 मध्ये 1 हॉकीसाठी रौप्य पदक मिळालेलं आहे. 1964 साली 1 हॉकीसाठी सुवर्ण पदक मिळालेलं आहे. 1968 साली 1 हॉकीसाठी कांस्य पदक मिळालेले आहे. 1972 रोजी 1 हॉकीसाठी कांस्य पदक मिळालेलं आहे. 1980 रोजी 1 हॉकीसाठी सुवर्ण पदक मिळालेले आहे. 1996 रोजी 1 टेनिससाठी कांस्य पदक मिळालेले आहे. 2000 साली 1 भारोत्तोलनसाठी 1 कांस्य पदक मिळालेले आहे. 2004 साली नेमबाजीमध्ये रौप्य पदक मिळालेले आहे. 2008 साली 1 नेमबाजीसाठी सुवर्ण पदक मिळालेले आहे आणि 2 कांस्य पदक मिळालेले आहे, 1 मुक्केबाजी आणि दुसरे कुस्ती. त्यानंतर 2012 मध्ये सुवर्ण पदक मिळालेले नाही, तर रौप्य पदकामध्ये 3 मिळालेले आहेत आणि कांस्य पदक 3 मिळालेले आहेत. असे एकूण 2012ला 6 पदकं मिळाले. त्यापैकी रौप्य पदक निशाणेबाजी
एक कुस्तीसाठी आणि दुसरा कुस्तीसाठी असे 3 रौप्य आणि एक बॅडमिंटन, एक निशाणेबाजी आणि तिसरा मुक्केबाजी यासाठी मिळालेले आहे. त्यानंतर 2016 बॅडमिंटनसाठी रौप्य पदक मिळालेले आहे. एक कुस्तीसाठी कांस्य पदक मिळालेले आहे. त्यानंतर 2020 एक जेव्हलिन थ्रो त्यामध्ये स्वर्ण पदक मिळालेले आहे आणि 2 रौप्य पदक मिळालेले आहेत. एक भारोत्तोलन आणि एक कुस्ती. त्यानंतर कांस्य पदक मिळालेले आहे 4. त्यात कुस्तीसाठी एक, बॉक्सिंगसाठी एक, बॅडमिंटनसाठी एक आणि पुरुषांच्या हॉकीसाठी एक कांस्य पदक मिळाले आहे. अशा प्रकारे भारताच्या 2020 पदकाची संख्या होती. त्यानंतर आपण पाहू मित्रांनो, स्वतंत्र भारतासाठी व्यक्तिगत पहिले ऑलिम्पिक पदक नाही हे झालेलं आहे. 16वे उन्हाळी पॅराऑलिम्पिक खेळ. आता मित्रांनो पाहू आपण पॅराऑलिम्पिक खेळाविषयी थोडक्यात माहिती, ती जी की परीक्षेच्या दृष्टीने आपणास खूप महत्त्वाची आहे. ही 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान 2021च्या काळामध्ये टोकियो, जपानमध्ये आयोजित केली गेली होती. या खेळाचे उद्घाटन 24 ऑगस्ट 2021 रोजी जपानचे सम्राट नारुहितो व आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्रू पर्सन यांनी केले आहे. उद्घाटन समारोह जपान नॅशनल स्टेडियम टोकियोमध्ये झाले. यालाच ऑलिम्पिक स्टेडियम देखील म्हटले जाते. समाप्तीची थीम होती मित्रांनो, मूव्हिंग फॉरवर्डेड, वी हॅव विंग्स ही होती. हा खेळ आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीद्वारा आयोजन केला जातो. त्यानंतर टोकियो पॅराऑलिम्पिक खेळ 2020 या शुभंकरसाठी सोमेटी हा होता. सोमेटी नाव सोमेई सोयुनो एक लोकप्रिय प्रकाराचे चेरी ग्लासर आहे. हे नाव सो मायटी असे आले आहे. पॅराऑलिम्पिक खेळांचे आदर्श वाक्य युनायटेड बाय मोशन असे आहे. टोकियो सन 1964 नंतर दुसरी वेळा पॅराऑलिम्पिक खेळाची मेजवानी आयोजन करणारा हा पहिला शहर आहे. त्यानंतर 16व्या उन्हाळी पॅराऑलिम्पिक खेळामध्ये 162 देशांचे 4400च्या वर पॅराऑलिम्पिक संघांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी 22 खेळांच्या 539 स्पर्धेमध्ये भाग घेतले होते. बॅडमिंटन व तायक्वांडोला पहिली वेळा टोकियो ऑलिम्पिक खेळात समाविष्ट केले गेले. तसेच सायलिंग व 7A साइड फुटबॉलचा खेळाडूंना काढून टाकण्यात आले आहे. या खेळामध्ये 7A साइड फुटबॉल या खेळाला काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर हा खेळ 13 दिवस चालला. यात सर्वात जास्त चीन 96 सुवर्ण, 60 रौप्य, 51 कांस्य असे पदक जिंकले. एकूण त्यांनी 207 पदक पटकावून प्रथम क्रमांक पटकावला होता. येणारे 17वे उन्हाळी ऑलिम्पिक खेळाचे नियोजन ऑगस्ट-सप्टेंबर 2024 पॅरिस येथे आयोजन केले आहे. त्यानंतर आपण टेबलच्या माध्यमातून जाणून घेऊया की 10 टॉपचे 10 देश आणि त्यातील भारताचा कितवा क्रमांक आहे ते आपण पॅराऑलिम्पिकच्या दृष्टीने पाहू. चीन 96 सुवर्ण, 60 रौप्य आणि 51 कांस्य, 207 एकूण. ब्रिटन 41 सुवर्ण, 38 रौप्य, 45 कांस्य असे एकूण 124. अमेरिका 37 सुवर्ण, 36 रौप्य, 31 कांस्य, एकूण 104 पदक. RPC म्हणजेच रशिया 36 सुवर्ण, 33 रजत आणि 49 कांस्य असे एकूण 118 पदक जिंकले. नेदरलँडने 25 सुवर्ण, 17 रौप्य, 17 कांस्य असे एकूण 59 पदकं जिंकलीत. युक्रेन या देशाने 24 सुवर्ण, 47 रौप्य, 27 कांस्य अशी एकूण 98 पदकं जिंकलीत. ब्राझील या देशाने 22 सुवर्ण, 20 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकूण 72 पदकं जिंकलीत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 21 सुवर्ण, 29 रौप्य, 30 कांस्य अशी एकूण 80 पदक जिंकलीत. इटली 14 सुवर्ण, 29 रौप्य आणि 26 कांस्य अशी एकूण 69 पदक जिंकलीत. अझरबैजान 14 सुवर्ण, 1 रौप्य, 1 आणि 4 कांस्य अशी एकूण 19
19 पदक जिंकलेत. भारत हा देश 24व्या रौप्य पॅराऑलिम्पिकमध्ये 24व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. त्यामध्ये 5 सुवर्ण जिंकलेत, 8 रौप्य जिंकले आणि 6 कांस्य पदकांचा समावेश असून एकूण 19 पदकांचा यामध्ये समावेश केला गेला. त्यानंतर मित्रांनो पुढे पाहूया. डोपिंग प्रकरणामध्ये रशियाच्या सहभागाबद्दलची बंदी घातली गेली. यामध्ये डोपिंग प्रकरण खूप गाजले होते, त्यामध्ये हे रशियाच्यावर बंदी घातली गेली. पॅराऑलिम्पिक भारत यामध्ये टोकियो पॅराऑलिम्पिक 2020च्या उद्घाटन कार्यक्रमात भालाफेक खेळाडू टेकचंद भारताचे ध्वजारोहक होते. टेकचंद याने आपला भारताचा ध्वज घेऊन ध्वजारोहक होते. तसेच शूटर अवनी लेखरा समाप्तीवेळी ध्वजारोहक कार्य पार पाडलेलं आहे. त्यानंतर भारताने 54 पॅरा ॲथलेटिक्सच्या खेळामध्ये भाग घेण्यासाठी पाठवले होते. हे आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. त्यानंतर भारतीय पॅराऑलिम्पिकचे महासचिव गुरुशरण सिंग यांना भारतीय संघाचे प्रमुख बनवले गेले. तर पॅराऑलिम्पिकचे महासचिव कोण होते, तर गुरुशरण सिंग यांना भारतीय संघाचे प्रमुख म्हणून पाठवले गेले. त्यानंतर पॅराऑलिम्पिक 2020मध्ये भारतीय पॅरा ॲथलेटिक्सने 5 सुवर्ण, 8 रजत म्हणजेच कांस्य आणि 8 रौप्य, 6 कांस्य मिळून एकूण 19 पदक जिंकलेले आहेत. भारत सन 1968 पासून पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. त्यानंतर मित्रांनो गेल्या 52 वर्षापासून सर्व मिळून 12 पदक जिंकले आहेत पॅराऑलिम्पिकमध्ये. टोकियोच्या अगोदर भारताने 4 पदक कधी जिंकले नव्हते, ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2020मध्ये घडलेलं आहे. त्यानंतर आपण टेबलच्या माध्यमातून जाणून घेऊया. पॅराऑलिम्पिक पदक तालिकामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ते आपण पाहूया. 1972मध्ये 1 सुवर्ण आणि फक्त एकूण एकच पद जिंकलं होतं, जे सुवर्ण होतं 1972ला. 1984ला 2 रौप्य पदक जिंकलेत, 2 कांस्य पदक जिंकले, असे एकूण 4 पदकं. 2004मध्ये 1 सुवर्ण, 1 कांस्य असे एकूण 2 पदकं. 2012मध्ये 1 रौप्य जिंकले. 2016मध्ये 2 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य असे एकूण 4 पदक जिंकले आणि 2020मध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य असे एकूण 19 पदकं जिंकलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो पॅराऑलिम्पिक खेळामध्ये भारताचे विजेता खेळाडू तर कोणकोणते आहेत ते आपण मांडण्याचा प्रयत्न करूया. अवनी लेकरा या महिलाची 10 एअर सुवर्ण पदक जिंकणारे आहेत. महिलाची 10 एअर रायफल स्टँडिंग त्यामध्ये त्यांनी सुवर्ण जिंकलेले आहे. सुमित अंतिल यांनी जेव्हेलिन थ्रो F64 यामध्ये सुवर्ण जिंकलेलं आहे. मनीष नरवाल यांनी पुरुषाच्या P4 मिश्रित 50 मीटर पिस्टलमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रमोद भगत यांनी बॅडमिंटनमध्ये SL4 मध्ये यामध्ये सुवर्ण पदक जिंकले. कृष्ण नागर यांनी बॅडमिंटन SS6 मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर रौप्य पदामध्ये भाविना पटेल टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक, मरियान थंगावेलो उंच उडीमध्ये, प्रवीण कुमार उंच उडीमध्ये, देवेंद्र झांझरिया यांनी उंच उडी जेव्हेलिन थ्रोमध्ये आणि योगेश कथुरिया डिस्कस थ्रोमध्ये, निषाद कुमार उंच उडीमध्ये, सिंहराज अधाना पुरुषांच्या मिश्रित 50 मीटर पिस्टलमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे. सुहास येलवाई यतिराज यांनी बॅडमिंटन SH4 या पदकामध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. त्यानंतर कांस्य पदक पाहू मित्रांनो. सुंदर सिंग गुर्जर यांनी जेव्हेलिन थ्रोमध्ये F46 मध्ये कांस्य पदक जिंकले. शरद कुमार उंच उडीमध्ये, सिंहराज अधाना पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये, अवनी लेकरा यांनी 50 मीटर रायफल 3 पोझिशन SH1 मध्ये कांस्य पदक जिंकले. हरविंदर सिंग पुरुषांच्या तिरंदाजी या व्यक्तिगत स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकले आणि मनोज सरकार यांनी बॅडमिंटन सिंगलमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो आपण पाहिले पूर्ण ऑलिम्पिकचा इतिहास आणि आजपर्यंतचे
कोणत्या देशाला किती खेळाडू आणि किती पदक जिंकलेले आहेत. तर अशा आता पुढे आपण पाहू. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्या कारणाने आपण चालू घडामोडी करंट अफेअरमध्ये पॅरिस 2024ची जी स्पर्धा आहे त्याचे डिटेलमध्ये आपण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आपण पुढील लेक्चरसाठी लवकरच आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर मित्रांनो, पुढील आपण पॅरिस 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा ही करंट अफेअरमध्ये कव्हर करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू आणि पुढील लगेच व्हिडिओ आपला लेक्चर जे आहे ते त्यानंतर आम्ही रेग्युलररित्या सुरू करूया. तर मित्रांनो, लुसेंट पुस्तकातील खेळ आणि विविध ही सिरीज आजपासून सुरू केलेली आहे. ही आता डेली येणार आहे. आपण मित्रांनो, लुसेंट पुस्तकातील खेळ व विविध ही सिरीज आजपासून सुरू केली आहे. ही आता डेली येणार आहे. आपण लवकरच ही सिरीज संपवू. तर मित्रांनो, याचा लाभ आपण जरूर घ्यावा. धन्यवाद.